ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। अमलझरी ग्रामदैवत म्हसोबा यात्रा उत्साहात, विविध कार्यक्रम संपन्न। अमलझरी येथे ग्रामदैवत श्री म्हसोबा देवाची यात्रा मोठ्या थाटामाटात संपन्न झाली। सोमवारी 5 मे रोजी निपाणकर संस्थानचे राजेसाहेब श्रीमंत दादाराजे निपाणकर यांच्या हस्ते सायंकाळी 5 वाजता श्री म्हसोबा देवाच्या पालखीची विधिवत पूजा व आरती करण्यात आली। त्यानंतर पालखीला गाव प्रदक्षिणा घालण्याकरिता वाजत गाजत सर्व अमलझरी गावातून फिरवण्यात आली। आजच्या पालखीला पाणी अर्पण करून मोठ्या भक्तिभावाने आरती केली। सोमवारी सायंकाळी यात्रेनिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। मंगळवारी 6 मे रोजी सकाळी सर्व देवांना पेहराव व त्यानंतर दंडवत घालण्यात येतो। सकाळी 10 वाजता भव्य शर्यतीचा कार्यक्रम घेण्यात आला। मान शेकडो वर्षापासून निपाणकर घराण्याला आहे। यावेळी श्रीमंत दादाराजे यांचा सत्कार करण्यात आला। पूजा अर्चा करून राजांच्या हस्ते सर्व शर्ती सोडण्यात आल्या। यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ, माहेरवासनी, पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते। सर्वांनी शर्तीचा मोठ्या उत्साहात आनंद लुटला। दरम्यान जनरल घोडागाडी बैल शर्यतीमध्ये गणेश तारळे कोल्हापूर यांनी प्रथम क्रमांक घेत 10,001 रुपयांचं बक्षीस पटकावलं। द्वितीय क्रमांक सुभाष मगदूम बेनाडी, विशाल पठाडे चत्राट यांनी तृतीय क्रमांक मिळवला। जनरल घोडागाडी शर्यतीमध्ये निपाणीचे विकास कांबळे, केतन कंकणवाडी, संग्राम कमते यांनी अनुक्रमे बक्षीस पटकावलं। हातात कासरा धरून पळणं यामध्ये प्रथम क्रमांक सौंदल्याचे आयुष्य दळवी, द्वितीय क्रमांक सुशांत भानसे यांनी मिळवला। तृतीय क्रमांकावर अमलझरीचे केतन कंकणवाडी यांनी ठसा उमटवला। महानकरी न्यूजसाठी अमलझरीहून गौतम जाधव।